आपण डिसिजन घेऊ शकत नाही. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हा हेमलेटला पडलेला प्रश्न आपल्याला पडतो. जगावं की मरावं, या उच्चतम अवस्थेला आपण जेव्हा जातो ना, तेव्हा अंतःकरणाची खतखत कोणाला सांगायची? तर ती देवाला सांगायची. पहिला मंडळ तुम्ही पण कधीच आपलं दुःख दुसऱ्याला सांगायचं. नवरा असा आहे, नवरा तसा आहे, माझं नशीबच फुटलं, बापाने माझी काशीच केली, पण तुझी काशी झाली, पण जिला सांगते तिची पण वाशी झाली. आपलं दुःख व्यक्त करायचं असेल तर एकतर भगवंताजवळ करा किंवा आई वडिलांजवळ दुःख व्यक्त करा. महाराज, दोन जागा अशा आहेत का जिथं तुम्ही दुःख व्यक्त केलं तर तुम्हाला योग्य निर्णय मिळेल, योग्य गोष्ट मिळेल. म्हाताऱ्या सासवा पण आहेत ना, घर सोडून दुसऱ्याच्या पायरीवर, माझी सून अशी, माझी सून कशी, माझी सून चाकान बावली, माझी सून अशी. ती सांगते तुझी तरी बरी आहे, माझी तर त्याच्यापेक्षा बेमांगी. पण ह्या जगामध्ये आपलं अंतःकरण समजून घेईल असं जगामध्ये हृदयच नाही. आणि ते एकमेव हृदय, ते हृदय म्हणजे भगवान परमात्म्याचं, विठ्ठल. आणि व्यक्त जर आपण झालो नाही तर आपल्या आतमध्ये अनेक विचार गर्दी करतील. आणि ज्याला आपण इंग्लिश मध्ये क्वांटिटी ऑफ थॉट्स, अनेक विचारांचा संग्रह डोक्यात राहील आणि मग आपली बुद्धी निर्बुद्ध होऊन जाईल. कधी कधी आपल्या बुद्धीतला कचरा साफ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकतर साधूच्या जवळ, एकतर संतांच्या जवळ किंवा भगवंताच्या जवळ आपण व्यक्त झालो पाहिजे. बऱ्याचदा व्यक्त व्हायला शिका. आता माझ्या गाडीमध्ये बाबा आले, आपण कसं व्यक्त होता आता इथपर्यंत आलो, आयुष्य वाढलं गेलं तुमचं. ते बोलले कैलास महाराज तुमच्या जोडीला मी राहिलो हा तर माझं आयुष्य वाढेल बुवा, म्हणून मी बायकोला घेऊन येत नाही. आयुष्य वाढलं तर ती म्हातारपणापर्यंत मला कांद्याला देईल ना. त्याच्यापेक्षा बाबा बोलले, मी म्हटलं मी एकदम मोकळ्या मनाचा माणूस आहे, मला काही मान सन्मान लागतो, मला काही शायनिंग मारायला लागते, मी पक्का मोठा बाबा आहे म्हणून मला का मला बिना जपायला लागतात असं काय नाही. आय एम द कॉमन पर्सन, साधातला साधा. मी तुकाला तुका हाक मारतो, तुकाने मला काही हाक मारली तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तुका बाबा कुठपत आहे असं बोलतो म्हणजे मी आता बाबा झालो बाबा. लगेच या पाया पडा, आव वगैरे कमर का पारा. छान रिस्पॉन्स. व्यक्त झालो पाहिजे. आपण कधी पण व्यक्त व्हायला शिका. आपण पण एकमेकाला आपली दुःख शेअर करा. मुलीचं लग्न करायचंय महाराज, पैशाने हरकत नाही. आम्ही 10 महाराज एकत्र आलो तरी एखाद्या वारकऱ्याच्या गरीबाच्या लेकीचं लग्न लावून देऊ हा विश्वास देतो तुम्हाला. पण व्यक्त व्हा. आपलं दुःख असेल, आपला आजार असेल, आपण व्यक्त करा. आपल्याकडे अनेक उपाय आहेत. आपण सगळेजण एकत्र आलो ना, मी तर तुम्हाला देवशपथ सांगतो, सगळे वारकरी जर एकत्र आले, सगळे वारकरी, तर या महाराष्ट्रामध्ये एकही पंथ निर्माण होणार नाही आणि एकही पंथाचं कार्य चालू होणार नाही. लक्षात ठेवा. कारण वारकरी संप्रदायाची ताकद इतकी आहे की ती माणसाला बांधून ठेवते, एका चटईवरती बसवते. जाती भेदाच्या, भाषा शृंखलेच्या सगळ्या शृंखला तोडून ती माणसाला माणूस बनायला शिकवते महाराज. म्हणून जगाच्या पाठीवर सगळे संप्रदाय निर्माण झाले, पण वारकरी संप्रदाय हा सगळ्या संप्रदायाचा पाया झाला, ती मातृ संस्थाच झाली. याचं एकमेव कारण ते आहे. म्हणून आपण व्यक्त झालो पाहिजे. बऱ्याचदा आम्ही पण एकमेकाकडे व्यक्त होतो का, कोणी कमी पैसे दिले का आम्ही व्यक्त होतो. महाराष्ट्रांचं डोळं फुटलं का काय समजणे का काही एवढ्या लांबून आलो काय, व्यक्त झाला पाहिजे. मग व्यक्त झाला का लोक म्हणतात थांबा थांबा कुठपत गेलं तुम्ही, भले बाबा आलो आलो आलो. मग तिथे येऊन ती पैसे देत्या. आम्ही नाही देत तसा, पण बाकीचेही केला का मग तिथे येऊन देते. व्यक्त झालो पाहिजे. तुम्ही पण व्यक्त होत जा, मजा असते व्यक्त व्हायला. एक नवरा बायको बगीचात बसली होती, कधीतरी शिवरात्रीला गेली होती. मस्त प्रेमाच्या गप्पा झाल्या आणि बायकोनी नवऱ्याच्या छातीवर असं डोकं ठेवलं. तिला थोडं कडक कडक लागले. बायको व्यक्त झाली, जानू तुमचं हृदय किती टणक आहे. तर म्हटलं येडे, ते हृदय नाही, तू जिथे डोका ठेवलाय ते खिशातली चुन्याची डबी. व्यक्त उद्धार झाला. म्हणून तुकाराम महाराज या अभंगात भगवंतासमोर व्यक्त म्हणतात. व्यक्त कुणासमोर व्हावं, जो